मंडळी, एका अबलेला फिल्मी फंड्यांनी केस जिंकून द्यायला निघालाय एका वकिलाचा मेहुणा. चला तर बघूया ही केस कोण जिंकतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. जिजाजी 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 इथं ये रे. जिजाजी उठ रे, उठ उठ. जिजाजी जिजाजी बघे ऑफिस, बघे ऑफिस. कोणाचं आहे? तुझ्या जिजाजीचं आहे. एका रात्रीत झालाय ते नाही, एका रात्रीत नाही झालाय. आज तुझा जिजाजी या शहरातला नामवंत वकील आहे. एका रात्रीत झालाय. इथे बघ गौऱ्या, एका रात्रीत नाही झालाय. मी इथे खूप लांब वरून प्रवास करून आलो आहे. दहीसरवरून मिराडवाडला 10 मिनिटं लागतात. थोबाड फोडून मी तुझं. बघ रे तुझ्याकडे, बघ. भाऊजी तुम्ही अरे तुझ्या ताईने का, हे कुठला मासा आहे हा? चिडू नका भाऊजी. खाली कर. अरे तुझ्या ताईने वकील होण्यासाठी माझ्याकडे पाठवलं ना ट्रेनिंगला. हे असे कपडे घालतात वकील? काय तुझं शिक्षण आहे? काय तुझं फ्युचर आहे? वय काय रे तुझं? हे या केसाखाली कवटे भाऊजी. खाली कर रे. कुठला आणलाय हा? कुठला कॅरेक्टर आहे तुझं? बाबा हात खाली कर. मासा भाजून खाई ना मी, सांगून ठेवतोय. या केसांखाली नुसती कवटी आहे का त्या डोकं सुद्धा आहे तुझं? हा, डोकं चालव. काही व्हायचं ना आयुष्यात, स्वतःच्या पायावर उभा राहायचंय ना. कळतंय मी काय बोलतोय ते? हो भाऊजी. भाऊजी नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे. प्रोफेशनल रिलेशन आणि पर्सनल रिलेशन्स वेगळे ठेवायचे. मी कोण आहे? वकील. लावडार. वकील. इथं काय लिहिलंय? कोण आहे मी? आडवा कोट. तुझा बाप आडवा कोट. ऍडव्होकेट आहे ते, ऍडव्होकेट. आडवा कोट. सॉरी बाबा भाऊजी. गाप. खाली काय लिहिलंय? कोण आहे मी? ऍडव्होकेट. पुढे शिक्षण किती आहे? LBW. 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 भाऊजी थांबा भाऊजी. ताई ताई हात खाली भाऊजी. कर, हात खाली कर. LLB आहे, LLB. लक्षात आलं तुझ्या? LLB म्हणजे मी काय अभ्यास केलेला आहे? लॉचा केलाय तुम्ही. लॉच्या तुम्ही करता आणि तुम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला लॉचा अभ्यास करावा लागतो. कळलं तुला? हो भाऊजी. बघ, आज आपल्याकडे एक नवीन केस येणार आहे. कशाला काय झालं? कशाला काय झालं? आता ह्याच्यापेक्षा जास्त केस तुम्हाला येणार नाही. किती चरबी आहे रे तुझ्यात? माझा साला नसतात ना, लात मारून हाकलला असता तुला. लक्षात आलं? इथे बस. असं नको करूस बाळा, मला आवडत नाही सारखं तुला मारायला. लक्षात आलं तुझ्या? नवीन केस येणार आहे. मी कसं त्याच्याशी बोलतो, क्लायंटशी कसा गप्पा मारतो, हे सगळं तू बघ, शिक. लक्षात आलं? एका दिवसात तुला नाही जमणार. लक्षात आलं? एक्सक्यूज मी, ॲडव्होकेट चौगुले एक मिनिट, जरा फॅमिली मॅटर चालू आहे, नंतर या. नाही नाही हो, नाही प्लीज 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 इकडे. तुला कळतंय का रे? क्लायंट आहेत ते आमच्या. Sorry, प्लीज प्लीज या 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 प्लीज प्लीज. उठ रे. काय ट्रेनमध्ये बसलाय? तिकडे बसू दे त्यांना. ये या या मॅडम, या या प्लीज प्लीज बसा. काय म्हणताय मॅडम? गुड. कसं काय? मिसेस जगदाळे. ओ आय एम सॉरी. ज्या आडनावापासून मी पिछा सोडवायला आली आहे त्याच नावाने हात माराल मला चौगुले. आय एम सॉरी. आय एम सॉरी. चुकून झालं ते. मला इंदलकर व्हायचंय पुन्हा. येस ऑफकोर्स मी आहे. आय एम देअर. कॉल मी प्रिया. ओके ओनली प्रिया. ओके. ओनली आणि लोनली प्रिया. ह्याच्यापेक्षा जगदाळे बरं आहे. बस. हे कोण आहेत? नोकर आहेत तुमचे? नाही नाही, नोकर समजली बघ. काय तुझा चेहरा सांगतो बघ लोकांना. नोकर समजली तुला. माझा मेवणा आहे तो. सॉरी. इट्स ओके. आय एम सॉरी. नाही नाही, I'm sorry. ही रिअली डिझर्व्स इट. तिची काही ऐपत नाहीये. मूर्ख आहे हो तो. दगड आहे दगड. दगड हाक मारली ना की ओ देतो. बघायचं? एक मिनिट बघा. ए दगड. हो भाऊजी. हे बघ. ए राग्या. ओ हे. शाणपणा करू नको. गप्प बस. कळलं? अगो पण जस्ट ऑब्झर्व मी. कळलं? का बरं? मासा हे करून टाकेल ना मी. येस मॅडम. येस, मला सांगा, मी तुम्हाला लास्ट टाइम फोनवर सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोललात का? हो मी बोलले. व्हेरी गुड. तुला पोटगी देणार नाही असं बोलला तोंडावर. माझ्याकडे नोकरी नाहीये, बँकेत पैसे नाहीयेत, दुसरं काम मिळत नाहीये, कुठून देऊ पैसे? मिळणार नाही म्हणतो.
टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचे लफडेबाज चॅटिंग आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत पोडगीशिवाय तुम्ही राहू शकत नाही. तो तुम्हाला पोडगी नक्की देणार. ती जी अश्लील चॅटिंग त्यांनी केलेले मुलीबरोबर, ती आपलं शस्त्र आहे, लक्षात घ्या. चौगुले तेच मी सांगायला येस, मी तुम्हाला तेच सांगतोय. ते- आपण केस त्यामुळे जिंकू शकतो, लक्षात घ्या. चॅट डिलीट झाले माझ्या फोनवरनं. What? सॉरी. Oh my God! सॉरी. चॅट डिलीट कसे झाले? ऍक्च्युली मी खूप ठरवून गेलेले त्याच्याकडे, पण त्याने बाबू अशी हाक मारली और मैं वहां पिघल गई. पिघल गाडी पुढे काय झालं? पुढचं मला आठवत नाहीये. हा? पण मी जेव्हा भानावर आले तेव्हा सगळे चॅट डिलीट झालेले फोन मधनं. God, तुम्हाला कळतंय का काय घडलंय तुमच्या बाबतीत? ते काय करून बसलात तुम्ही? आय एम सॉरी चौगुले. मला 1000 वेळा सांगितलं होतं ते चॅटिंग मला पाठवा, सेफ राहील माझ्याकडे. तर नाही, रोज रात्री जेवण झालं का मरायला कशाला पाठवत होतात मला? काय बोलणार आहे ना. आणि काय त्या बाबू शब्दात एवढं आहे हो? बाबू असं काय होतं? पागळायला काय होतं? अहो नुसतं बाबू असं नाही हो, बाबू असं. अरे काही फरक पडत नाही. माझ्या बायकोने मला 20 वर्षाच्या संसारात 1000 वेळा बाबू म्हटलंय. मला नाही फरक पडला. हा, त्या बाबूवर टिंब दिला की यांना फरक पडतो. गप्पा बस. सांगतो रे, अजिबात बोलायचं नाही. मी घाबर मग असताना तुझं काढून कापून टाकीन. ताई 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 बोलतो. हे बस नाही तुझं इकडे, असं बसलायस तू. गरीब आहे ना काय. गप्पा बस. चौगुले दुर्लक्ष करा. तुम्हाला कळतंय का? सॉरी. आय एम सॉरी टू से. पण ही केस आपल्या हातातून गेली आहे. असं नका बोलू चौगुले, प्लीज प्लीज प्लीज. केस हातातून गेलेली आहे. अशी कशी जाईल केस? काय नाही अशी काय बोललात तुम्ही आता? एक मिनिट त्याला अशी एक मिनिट. काय काय? काय 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 बोललात? ए, काय बोललात? अशी कशी जाईल केस? अशी कशी मध्ये जाईल? बोलायचं नाही. तुझी काय लायकी आहे? एक मिनिट थांबा. अहो, त्याचा पहिला दिवस आहे. एक मिनिट थांबा. अशी कशी जाईल म्हणजे तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे का? नाही माझ्याकडे ऑप्शन आहे मॅडम, पण भाऊजींनी परमिशन दिली तर मी सांगेन तुम्हाला. ना तर मग नाही अरे बोलू तुझी शकत. काय लायकी आहे रे? एक मिनिट अहो. भाऊजी भाऊजी ऐका 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 माझ्या पोटगीचा अहो प्रश्न आहे. वकील मी आहे. ही पुस्तकं पाठ आहेत माझी. असू दे याला ना, काय असू दे ना, पण तुमच्याकडचे ऑप्शन संपले ना. ऑप्शन संपलेले नाहीत. लेट मी जस्ट थिंक ओव्हर इट. ह्याच्याकडे एक ऑप्शन आहे, आपण एकदा ऐकूया प्लीज 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 भाऊजी प्लीज प्लीज प्लीज. भाऊजी बोल. जो जिजाजी बोलेंगे वो मैं- रे बोल लवकर बोल. सांगा. तुमच्याकडे पुरावा नाही आहे. नाहीये. आपण कोर्टात जायचं, जज समोर उभं राहायचं, हा बरोबर? हा. तुमचे हे जे वकील आहेत हे जज साहेबांना सांगतील, मालॉर्ड बर बर माना कि मेरे मुवक्किल के पास कोई सबूत नहीं है. मुवक्किल सॉरी माना कि मेरे क्लाइंट के पास कोई सबूत नहीं है, लेकिन उसके पास वो चीज है जिससे आपको विश्वास रखना होगा, और वो चीज है मेरे क्लाइंट की आंखें. देखो जज साहब, देखो मेरे क्लाइंट की आंखों में, इनमें आपको सच्चाई नजर आएगी. जज साहब सच्चाई. मेरी क्लाइंट की आंखें चीख चीख के कह रही कि मैं निर्दोष हूं. जज साहब मैं निर्दोष हूं. जज साहब मुझे न्याय चाहिए. जज साहब मुझे न्याय चाहिए. जज साहब मुझे शपथ. That's all. Case dismissed. You win. तुम्ही काय केलात? अहो तुम्ही काय केलात? अहो तुम्ही दगड बोललात यांना. अहो हिरा आहेत हिरा. हो नाही माझा ऐका. कोळशातला हिरा आहेत हिरा. अहो शपथ. चौगुले तुम्ही असंच करा. अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही असंच करा. अहो हे चौगुले. सगळी फिल्मी ड्रामेबाजी आहे. नॉर्मल कोर्टात नाही चालत. जज साहेबांसमोर आवाज जरी वाढवला ना, त्यांनी सुरुवात केली, जज साहेब तिकडे हाकलतील आम्हाला. तिकडे खूप स्ट्रिक्ट नियम असतात. ऐका माझं. नाही चालणार. अहो तिकडे एक मिनिट माझं ऐका तुम्ही. कोर्टांमध्ये पुरावे लागतात, पुरावे. मग आपण पुरावा पैदा करू ना. तू जरा गप्परत बोललास तू. कसा हा? कसा तू परत का बोललास? तुम्ही थांबा ना जरा चौगुले, त्याला बोलू द्या ना. अहो, please, याची please. लायकी- त्याचं टॅलेंट दाबू नका, त्याला बोलू द्या. अरे काय टॅलेंट असलं तर दाबे काय बोला. भाऊजींची परमिशन मी बोलेन. अरे चल रे बोल चल. काय तुला कळलं बोल. बोल जिजाजी बोलेंगे वो मैं. बोला ना आता तुम्ही कशाला बोला. मला सांगा तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं काय पाहिजे? पोटगी. अच्छा पोटगी म्हणजे गाठोडं. हे तू अक्कल बघा ह्याची.
अरे पोडगी म्हणजे पैसा पैसा. अच्छा पैसे पाहिजे पैसे. आणि तुमचा नवरा तुम्हाला पैसे देत नाही. नाही, तो म्हणतो की अकाउंट मध्ये पैसे नाहीयेत. आपण एक काम करूया, दुसरी आयडिया अशी आहे माझ्या. ऍटिट्यूड कमी करा. तू सांगतो तरी हे कुठलं फुलपाखरू आहेस हा? ऍटिट्यूड कमी कर. त्यांना बोलू द्या ना. माहितीये त्यांना मला. बोलू हो, द्या मला ना. माझ्या माहितीये. पोटगीचा प्रश्न. आज काय घेऊन आलाय मासा फुलपाखरू तेच कळत नाहीये मला. माझ्याकडे अजून एक आयडिया. बोला ना. आपण एक काम करायचं, हा, हा. आपण तुमच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवायचं. जाळ्यात हो. कसं? गुगली टाकायची आपण, बर. गुगली. हा. ओके, आणि मग तुमचा नवरा येणार, जाळ्यात अडकणार, केस सॉल्व्ह. मधलं का नाही सांगत रे तू? केस सॉल्व अशी कशी होईल? नाही, नाही, मधलं सांग ना जरा. सांगते. मी तयार करतो. काय करायचं ते सांग हो ना. सांगतील. सांग. तर आपण काय करायचं, तुमच्या नवऱ्याला लॉजवर बोलवायचं. लॉजवर ऐका ना माझं, तिकडे एक बाई पाठवायची. बाई. हा, त्यांचे असे लपून फोटो काढायचे हा. आणि तेच फोटो आपण जजला दाखवायचे. हे सॉल्व, की बघा माझा नवरा कसा आहे ते. अहो पण लॉजवरची बाई मी कुठनं आणणार हो? भाऊजी म्हणतील ना बाई, तुमचे वकील आहेत ना, ते म्हणतील बाई. मी कशाला बाई बनू? हा, मी कशाला बाई अरे बनू? पण तुम्ही त्यांचे वकिलांना बना ना मग बाई. अरे पण मी नाही ना बाई बनणार. मी वकिलांना वकिलाचं काम करेन ना मी. अरे तुम्ही तो सिनेमा बघितला नाही का? कुठला? मैं कोण हूँ? नाही. अरे तुम्ही सिनेमा बघत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अरे त्या सिनेमात वकील हिरोईनच्या घरी बाई बनून जातो, तासाभराने बाहेर येतो, सगळे पुरावे घेऊन येतो. म्हणजे काय? ऐका ना चौगुले, हे करूया ना आपण. नाही जमणार मला. ऐका. ट्राय करायला अहो, काय ह्याचं हरकत काय आहे? नादी लागतं? हे काहीतरी सांगतोय. अहो नौटंकी तुम्ही आहे ती. सुंदर दिसाल बाई म्हणून. हा. अय्या पण खूप केस येतो यांच्या हातावर. खूप वॅक्स करायला लागेल ना. एवढा खर्च नाही करायचा. सिगरेटच्या लायटरने अंगावर सगळे केस जाऊन टाकायचे. ए? आणि असं झडले की एकदम चिकना झोप. अरे विकृत माणसा, काय अक्कल आहे का तुला? काय बोलतोस ते? ऐका, ह्याच्या नका नादी लागू. पुन्हा एकदा सांगतोय मी. अहो ह्याला काही येत नाही. बरं ठीक आहे. दुसरा काही ऑप्शन आहे का? अहो त्याच्याकडे का जात मी आहे एवढं ऑफिस मध्ये, खुर्ची मोठी आहे. ऐका माझं, अहो, ऐका. त्याचा काही उपयोग नाही होते चौगुले. त्याला सुचतंय तर बोलू द्या त्याला. तुम्ही बोला ना. माझ्याकडे अजून एक दुसरी आयडिया हा. आहे. त्या दुसऱ्या आयडिया म्हणजे ए, कमी कर रे. कुठला रे हे? नीट जा ना, नॉर्मल असा. हे कशाला पाहिजे असं असं? चौगुले त्याला कसंही जाऊ दे, त्याला अरे सुचतंय हा, त्याला बोलू द्या. माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. आपण दुसरी आयडिया घेऊन जाऊ. आपण दादाला, म्हणजे ह्या माझ्या भाऊजीला आपण मोलकरीण बनवून तुमच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचं. कळलं? मी कशाला मोलकडे काय करायचं? तुम्ही मोलकरीण बनवून यांच्या घरी जायचं, नवऱ्याच्या घरी. हा. मालक, लादी पुसत्या आजच्या खोलीत जाता का? माझा नवरा आतल्या खोलीत जाणार. पैशाने भरलेली बॅग 15 लाख रुपयाची भाऊजी हळूच त्यांच्या बेडरूम मध्ये लपवणार. मग तेच पोलिसांना फोन करणार. पोलीस येणार, बॅग ओपन करून बघणार, 15 लाख रुपये. मग तेच पैसे आपण जजला द्यायचे. जज बोलणार, अरे याच्याकडे 15 लाख रुपये आहेत. आहेत, ह्या बाईला पोटगी द्या. दे. केस सॉल्व. केस सॉल्व. थँक्यू. अरे पण हे का करायचं एवढं सगळं? एवढं का करायचं सगळं? मला हेच कळत नाहीये. मी का करू मोलकरी? अरे कधीतरी ग्रामीण रोल करा, डेअरिंग करा जरा. मी केली आहे डेअरिंग. कॉमेडीचं नॉमिनेशन मिळालंय. मला नको सांगूस ते ग्रामीणचं. मुळात हे मी का करायचं? अरे पण तुम्ही वकील आहे ना, मग अरे पण करा हे ना. का असतं करायचं? तुम्ही जरा थांबा. तुमच्याकडे दुसरी आयडिया आहे का? आहे ना, माझ्याकडे दुसरी आयडिया पण आहे. हा, बोला. मी काय करायचंय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष देऊन मारून टाका. ही कुठली आयडिया तुझी? हा? ही कुठली आयडिया? अरे एक काय? मिनिट. अहो खून करायला सांगतो तो. एक मिनिट. अहो खून अरे बावलाटा काहीतरी सांगू नको. सांग. मला पोलिसांनी पकडलं तर? तुम्ही मेरी जंग नावाचा सिनेमा बघितलाय? नाही. थांबा, हाता कुठं चाललाय? नाही, नाही. तो सिनेमा मी बघितलाय. तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष द्यायचं हा. आणि विषाची बाटली तिथेच ठेवायची. मग पोलीस येणार, ती बाटली उचलणार आणि ती कोर्टात घेऊन जाणार. पण पोलिसांना कळणारच नाही की त्यात विष आहे म्हणून, किंवा ते विष होतं म्हणून. कसं? कारण मी तो सिनेमा बघितलाय. त्यात असं दाखवलं की 20 मिनिटांनी त्या विषाचा असर होतो म्हणून. हा मग आपण बोलणार, भाऊजी बोलणार, अरे ह्याच्यात विष नाहीच आहे. ते बोलणार, प्रूफ करून दाखवा. भाऊजी ते विष पिणार. हा. 10 मिनिटांमध्ये केस सॉल्व्ह होणार. बरोबर? 11व्या मिनिटाला भाऊजी धावत ऍम्ब्युलन्स मध्ये येणार. मी ऍम्ब्युलन्स मध्ये बसलेला असणार. भाऊजी बोलणार, गौऱ्या, ए भाऊजी बस चाले. मी ऍम्ब्युलन्स चालू करणार. डायरेक्ट कामयाब हॉस्पिटल. 18व्या मिनिटाला भाऊजी बेडवरती, 19व्या मिनिटाला ऑपरेशन, 23व्या मिनिटाला लोक फळं घेऊन, कसं आहे चौगुले केस सॉल्व्ह. केस सॉल्व. Yes. हे करूया आपण. हे करूया. थँक्यू. हे करूया आपण. थँक्यू. Yes, करूया हे. हे करूया चौगुले. ओके. म्हणजे मी वीज घ्यायचा आत. येस, विष घ्यायची तुम्ही. अरे आपली केस दिंडोशी कोर्टात आहे. हा. ओबरामॉलच्या सिग्नलला 22 मिनिटं तिकडेच जीव जाईल माझा. केवढं ट्रॅफिक असतं तुला माहितीये का तिकडे सिग्नलला? वर मध्ये तुझा राख्या बिक्या मित्र भेटला, चल दमोर खाली तिकडे गेला अर्धा तास. मी काय करू? वीज घेऊन बसलो. आता मी काय करू? विष करा. कोण काढणार माझा विष? याची अक्कल. पण मग काय करायचं चौगुले? तुम्हाला
डिवोर्स द्यायचा नाहीये, पोटगी द्यायची नाहीये, विष प्यायचं नाहीये, मग कशाला झालात वकील? अरे मी वकील ह्यासाठी झालो कारण मला समाजात सर्व्हिस द्यायची आहे, समाजाची सेवा करायची आहे. गोर गरीब असतात त्यांना कायद्याच्या मदतीने न्याय द्यायचा आहे, म्हणून मी वकील झालोय. ऐका माझं. पास करावं. अहो काही नियम असतात, ऐका थोडंसं ऐकाल की नाही? मला तुम्ही फायनल सांगा, माझे पैसे कधी मिळणार आहेत? हे बघा थोडेसे मिळतील, आपण वर्षभरात प्रयत्न तर करू. मी सांगतो ऐका. तुमच्याच्यानं काही होणार अहो नाहीये. प्रूफ गेलाय. मला तुमच्यावरती विश्वासच नाहीये. बस झालं. तुम्हीच मला मदत करू शकता. ओ, नाही, Please. नाही, मॅडम असं करू नका. Please. तुम्ही उभे राहा प्लीज प्लीज. Please. मी तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देणार, ते पण 3 मिनिटात. काय 3 मिनिटं. आवडत आहेस का रे 3 मिनिटात? हा तुम्ही थांबा. भाऊजी तुम्ही थांबा. मूर्ख आहे तो. माझ्याकडे एक माणूस आहे जो लॉजवर जाणार, तुमच्या नवऱ्याचे फोटो काढणार, बाई बनणार, त्यांच्या पलकाखाली पैसे लपवणार, सगळं करणार आणि सगळं करणार आणि तुम्हाला पैसे मिळून देणार 3 मिनिटात. कोण? ओंकार राऊत. ओंकार राऊत. आता रिसेंटलीच एक बाईचं स्किट केलं होतं, ज्यात तो बाई बनला होता. खूप लोकांचं त्याचं कौतुक केलंय, लय कॉन्फिडन्स वाढलाय. हीच वेळा कॉन्फिडन्स ठेचायची. त्याच्याकडे तुमची केस देऊया, 3 मिनिटात केस सॉल्व्ह. अहो पण मग हा खूप पैसे घेईल का हो? ओंकार राऊत पैसे, एक शेजवान फ्राईड राईस. मला विचार, एक शेजवान फ्राईड राईस 1,500 रुपये भेटला की मला काय काम केलंस रे? थँक्यू. हा थँक्यू. तुमची केस सॉल्व्ह. काय काम करतोस रे? एवढंच बोलायचं, काय काम करतोस रे? थँक्यू. थँक्यू. मी आहे ना. ओके ओके चला तुमची केस सॉल्व्ह. हे खूपच चांगलं आहे. अहो, ऐका बरं मला. झालं अहो, तुम्ही असं नाही भेटलात. होत. अहो, अहो, असं नाही होत काय? अहो, ही एवढी यांच्या पुस्तकं- फीपेक्षा खूप परवडतं. दादरला डुप्लेक्स ऑफिस आहे त्याचं. चला तुम्ही भाऊजी, बाय बाय. अरे, ऐका, हे, गौरी, तुम लोक चला. वा 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 वा, हा गोंधळात गोंधळ धमाकेदार होता. वा प्रसादा. ओमकार इथून पुढे मी किती चित्रपट करीन आय डोंट नो, पण माझ्या प्रत्येक चित्रपटात तू 100% असणार. एक शेजवान राईस मी कधीही देऊ शकतो, एनी टाइम. पण मी टॅलेंटसाठी घेईन तुला, राईससाठी नाही. पण ज्या स्पीडनी तू त्याची नक्कल केलीस ना गौऱ्या, मला हेवा वाटतं तुझा. मला कधीही नक्कल हा प्रकार जमला नाही. जे नक्कल करतात ना त्यांचा मला फार हेवा वाटतो, कारण तो एक फार विलक्षण गुण आहे. आणि तू ज्या पद्धतीने नकला करतोस सगळ्यांच्या, कहर आहेस तू, कहर. थँक्यू. ब्रिलियंट. आणि समय तू सुरुवात जी सेट केलीस ना तू त्या स्किटची सुरुवातीपासून, ते फार ब्रिलियंट होतं. त्या दोघांचं नातं आणि तुझ्या त्या वकिलाचा तो आब रुबाब सगळं. प्रियदर्शनी फार गोड. वा वा, फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर, मस्त. सई. सुसाट परफॉर्मन्स होता, मला खूप आवडला. गौरव हे काय शोधून काढलंयस? हे अशक्य आहे, अशक्य आहे, हे फाइंड अशक्य आहे. मस्त वेगळाच विषय होता आणि ह्या विषयाचं असं काहीतरी होऊ शकतं हे तुम्ही इथे सादर केल्यावरच आम्हाला कळलं. अभिजित पवारांनी खरंच छान लिहिलं होतं. अवघड होतं तसं बघायला गेलं तर, म्हणजे परफॉर्मन्स ओरिएंटेड प्रहसन होतं आणि तुम्ही तिघांनी आग लावली तसं म्हणायला हरकत नाही. मजा आली.